नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो, जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा। इंदापूर ते आगरदंडा ह्या मार्गावरती अपघातांचं प्रमाण वाढतच चाललंय। काही ठिकाणी तीव्र उतार आहेत आणि त्याचबरोबर वळणं सुद्धा आहेत। असंच एक वळण आहे ते तारणे ह्या गावाजवळ। या वळणावरती अपघाताचं प्रमाण हे जास्तच आहे। या वळणावरती अपघात होऊन कित्येक जणांनी आपला जीव गमावलाय आणि असाच एक भयानक अपघात घडलाय 8 मेला। हा अपघात इतका भयंकर होता की ह्यामध्ये ST बस अक्षरशः एका बाजूने चिरली गेली आहे। समोरून येणाऱ्या कंटेनरनं रहाटाडमधनं आलेल्या एका ST बसला तारणेच्या तीव्र वळणावरती धडक दिली। या धडकेमध्ये ST एका बाजूनं पूर्ण चिरली गेली। या बसमध्ये साधारण 55 प्रवासी होते। तर अपघातामध्ये तृप्ती खोटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गव्हाणे आणि विठ्ठल कसबळे ह्यांचा जागीच मृत्यू झालाय। तर 17 प्रवासी जखमी झालेत। हे असे अपघात ह्या वळणावरती नेहमीच होतात। त्यामुळे ह्या सगळ्या धोकादायक वळणांचं टेक्निकल ऑडिट होणं गरजेचं आहे। संबंधित विभागानं ह्याचं तातडीनं टेक्निकल ऑडिट करून अशा वळणांवरती तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे असे अपघात पुन्हा घडणार नाहीत।